ट्रम्प यांनी इराणवरील हल्ले थांबवले. उच्चस्तरीय चर्चेनंतर निर्णय घेतल्याची माहिती. नियोजित हवाई हल्ले आणि बॉम्ब हल्ले रद्द. नाना पटोले यांना सोनिया गांधींकडून बोलावणं. आज दिल्लीला रवाना होणार. अमरावतीत काँग्रेस वंचित उमेदवाराला पाठिंबा देण्याची शक्यता. यशोमती ठाकूरांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस नेत्यांची बैठक. काँग्रेस उमेदवार हर्षदीप देशमुख आजारपणाच्या नावाचा मॅनेज झाल्याचा आरोप. नाशिक पाठोपाठ जळगाव विधान परिषदेचा तिढा सुटणार. शिवसेनेच्या बंडखोर रेश्मा काळे माघार घेण्याची शक्यता. एकनाथ शिंदे स्वतः घोषणा करतील. महाजनांची माहिती. अशोक खरातची पत्नी कल्पना खरात गेली कुठे? 70 दिवस उलटूनही पोलिसांना कल्पना खरात सापडेना. कल्पना खरात परराज्यात लपून बसल्याची प्राथमिक माहिती. नाशिक विधान परिषदेत अखेर गोकुळ गीतेंचा नरेंद्र दराडेंना पाठिंबा. महाजन सामंतांची शिष्टाई पळाला तर निवडणुकीत उलट काही झाल्यास दराडेंचं नशीब. भाजपच्या गणेश गीतेंचा सूचक इशारा. अमरावती विधान परिषदेमधील कट्टर राजकीय वैरी एकत्र. भाजप उमेदवार प्रवीण पोटे आणि आमदार रवी राणांची गळाभेट. खासदार अनिल बोंडेंच्या पुढाकारानं दोन्ही नेत्यांमध्ये समेट. नाफेड कांदा खरेदीत गोंधळ कायम. प्रतवारीच्या नावाखाली शेतकऱ्यांची फरफट. कांदा नाकारला जात असल्याचा आरोप. अकोला जिल्हा रुग्णालयात पत्नीनं पाठीवरून आणलेल्या व्यक्तीवर उपचार सुरू. जय महाराष्ट्राच्या बातमीचा तडका. रुग्णांसाठी स्ट्रेचरसह रुग्णवाहिकाही उपलब्ध. स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे विरोधात गुन्हा दाखल. महिलांविरोधात अश्लील टिप्पणी करणं भोवलं. प्रेक्षक हिमांशू जांगरा आणि डॉक्टर सेजल पवारवरही गुन्हा.